नमस्कार, कसे आहात सगळे? पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती सर्वांचं स्वागत आहे। तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळच्या वाजलेल्या आहेत 6 आणि आज आहे गुढीपाडवा म्हणजेच आपलं नवीन वर्ष। तर नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तुमचं नवीन वर्ष सुखी समृद्धी आणि आरोग्यदायी जावो। तर आता माझी अंघोळ वगैरे झालेली आहे आणि चहा सुद्धा झालेला आहे। तर आता गुढी उभारायची आहे आज, त्यासाठी पोळ्या वगैरे करायच्या आहेत। त्याआधी देव स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि देवपूजा करायची आहे। ते करत करतच पोळ्यासाठी डाळ पण शिजत घालणार आहे मी आणि देवपूजा करून घ्यायची आहे। आणि देवपूजा करून झाली की गुढी उभारायची आहे। पोळ्या वगैरे नंतर करायच्या आहे आणि गुढी उभारताना डाळीचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे। आणि नंतर पोळ्या वगैरे झाले की नाही, पोळ्या वगैरे झाले की मग पोळ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। तर आता मी देवपूजा करून घेते आणि नंतर देवपूजा करून झाली की आपण गुढी उभारूया आणि नंतर पोळ्या करूया। तर चला। तर इथे मी सगळ्यात आधी देव स्वच्छ धुवून घेतले आणि गुढी उभारण्यासाठी जो तांब्या लागतो तो सुद्धा स्वच्छ धुवून घेतला आणि हे सगळं पितांबरीने धुवून घेतलेत। देवाची सगळी भांडी स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी डाळ शिजत घातलेली आणि ती डाळ शिजून झाल्यानंतर मी ते पुरण करते आणि पुरण वाटून झाल्यानंतर आपण आमटी करणार आहोत। तर इथे आपलं पुरण वाटून झालेलं आहे आणि आता मी आमटी करणार आहे। आमटीसाठी इथे मी तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की मी इथे मसाला टाकणार आहे। मसाला म्हणजेच ते लसूण आणि खोबऱ्याचा मसाला केलेला आहे आणि त्यात थोडीशी कोथिंबीर मिक्स केलेली होती मिक्सरमध्ये बारीक करताना। तर इथे तेलामध्ये मी भाजून देणार आहे मसाला आणि मसाला भाजून झाल्यानंतर चटणी टाकणार आहे। तर इथे मी चटणी टाकलेली आहे। चटणी सुद्धा थोडीशी भाजून द्यायची आणि चटणी भाजून झाल्यानंतर इथे मी येळवणी घेणार आहे। येळवणी म्हणजे जे आपलं डाळ शिजून झालेलं पाणी असतं ना त्याला येळवणी म्हणतात। तर इथे मी ओतून घेते आमटी करून झाल्यानंतर मी तयार झाले आणि आता आपण देवपूजा करूया। पोळ्या मी गुढी उभारल्यानंतर करणार आहे आणि इथे देवपूजा झाली की आपण गुढी उभारूया। देवपूजा करून झालेली आहे आणि आपण आता गुढी उभारणार आहोत। गुढी उभारण्यासाठी कळूखा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पूजेसाठी इथे मी ताट केलेला आहे। त्याचबरोबर आपण गुढीला लावण्यासाठी एक साडी घेतलेली आहे, पीस घेतलेला आहे, साखरेची माळ घेतलेली आहे आणि लिंबाच्या ढाळाचा पाला घेतलेला आहे आणि इथे आपण तांब्या लावणार आहोत उलटा। तर आता आपण गुढी उभारून घेऊया। आपली आता गुढी उभारून झाली आहे। आपण आता पूजा करून घेऊया। तर पूजेसाठी आपण हळदी कुंकू लावणार आहोत, तांदूळ, साखर, गोड डाळीचा नैवेद्य आणि नारळ फोडणार आहोत आणि पोळ्याचा नैवेद्य आपण पोळ्या केल्यानंतर दाखवणार आहोत। असं म्हणतात की 3.5 मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक
मुहूर्त आहे। या दिवशी आपण सोने खरेदी करू शकतो, वस्तू खरेदी करू शकतो, नवीन व्यवसायाला सुरुवात करू शकतो। आपण जी ही गुढी उभारतो त्याला विजयाचे प्रतीक पण असे म्हटले जाते, कारण श्री प्रभू रामचंद्रांनी जेव्हा 14 वर्ष वनवास भोगला होता आणि रावणाचा वध केला होता आणि ते अयोध्येत परत आले होते, तेव्हा तेथील लोकांनी आनंद साजरा केला होता गुढी उभारून। तेव्हापासून ही गुढी उभारली जाते। आता आपला नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे आणि ही गणपतीची मूर्ती आहे ती गेल्या वर्षीची आहे। आमच्या इकडे कोण जर प्रेग्नेंट असेल तर गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करत नाहीत, तर आता ह्या वर्षी आम्ही त्या गणपतीचं विसर्जन करणार आहोत। आणि इथे आहेत आमच्या देवारातील सर्व देव आणि इथे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत। हे मी ऑनलाईन घेतलं होतं। ह्याला LED लाईट आहे आणि हे पूर्णपणे लाकडाचं आहे, खूप सुंदर आहे। जर तुम्हाला घ्यायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता। आता वाजलेले आहेत संध्याकाळच्या 6 आणि आपण आता गुढी काढणार आहोत। तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये।